मित्रांनो, महा टेस्ट सिरीज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, टेस्ट क्रमांक 26 मधील सामान्य ज्ञान या विषयाचं आपण विश्लेषण पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 76 आहे, शिवार ते संसद या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक 2 राजू शेट्टी हे यांचं हे आत्मचरित्र आहे, शिवार ते संसद। आता त्यांचा पंचायत समितीपासूनचा प्रवास सुरू झालेला, पंचायत समितीत निवडून गेले, त्यानंतर जिल्हा परिषद, त्यानंतर विधानसभा, त्यानंतर लोकसभा। त्यामुळे त्यांचं जे आत्मचरित्र आहे ते शिवार ते संसद। पहिला ऑप्शन आहे फ्रान्सिस दिब्रिटो, त्यांचं पुस्तक आहे नाही मी एकला। त्यानंतरचा बाबासाहेब पुरंदरे हा जो पर्याय आहे, त्यांनी जाणता राजा लिहिलेला आहे। शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय लिहिलेला आहे। म्हणून प्रश्न क्रमांक 76चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजू शेट्टी। त्यानंतरचा प्रश्न आहे 77, स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना ही 1955 ला झालेली आहे। आता त्या स्टेट बँकेचा इतिहास कसा आहे? तर 1806 साली बँक ऑफ बेंगॉल, 1806 बँक ऑफ बेंगॉल होण्यापूर्वी तिचं नाव कोलकाता होतं, कोलकाता होतं। आता या कोलकाताला गोल कधी बसला, त्याचं नामकरण 1809 साली, म्हणजे 3 वर्षांनी झाले आणि ती नंतर बँक ऑफ बेंगॉल झाली। त्यानंतर 1840 साली बँक ऑफ बॉम्बेची स्थापना झाली। त्यानंतर 1843 साली बँक ऑफ मद्रासची स्थापना झाली। या 3 प्रेसिडेन्सी बँका म्हणून गणल्या जात होत्या। या बँकांचं एकत्रीकरण एडी गोरवाला समितीनं एकत्रीकरण करण्याची शिफारस केली होती, ती इम्पेरियल बँक झाली। इम्पेरियल यांचं एकत्रीकरण करून इम्पेरियल बँक 1925 साली झाली, या तिन्ही बँकांचं विलीनीकरण करून। त्यानंतर या इम्पेरियल बँकेचं 1955 साली राष्ट्रीयकरण केलं आणि राष्ट्रीयकरण केल्यानंतर तिचं नाव स्टेट बँक ऑफ इंडिया केलं, SBI। म्हणजे 1955 ला SBI ची स्थापना झाली असं आपण म्हणू शकतो। आता राष्ट्रीयकरण करणं म्हणजे नेमकं काय करणं? राष्ट्रीयकरण करणं म्हणजे सरकारच्या मालकीचं करणं, म्हणजे जे खाजगी मालक होते त्यांना त्यांचा पैसा द्यायचा आणि सरकारच्या मालकीचं करायचं, असं हे राष्ट्रीयकरण। आता अराष्ट्रीयकरण करण म्हणजे काय करायचं की खाजगीकरण करायचं। मग आपण यांचे शब्द बघू। राष्ट्रीयकरण म्हणजेच दुसऱ्या बाजूला सरकार पैसे खाजगी मालकाला देते, म्हणजे सरकारचे पैसे गुंतवले त्यालाच गुंतवणुकीकरण असं म्हणू आपण। अराष्ट्रीयकरण म्हणजे काय? याच्या विरुद्ध जे सरकारच्या मालकीचं आहे ते खाजगी मालकीचं करायचं, म्हणजे त्याला काय? निर्गुंतवणुकीकरण। कारण खाजगी मालकाला विकायचं म्हटल्यानंतर सरकारला त्याचा पैसा परत येणार, म्हणजे जे गुंतवणूक झालेली होती ती निर्गुंतवणुकीकरण। म्हणजेच दुसऱ्या भाषेत खाजगी मालकाला विकणार म्हणजेच खाजगीकरण, हे लक्षात ठेवा। म्हणून प्रश्न क्रमांक 77चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1955। त्यानंतरचा प्रश्न 78, नागरिकांच्या तक्रारी व गाऱ्हाणी मांडण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोणते संकेतस्थळ सुरू केले? पर्याय क्रमांक 3 didikebolo.com हे सुरू केले तक्रारी आणि गाऱ्हाणी ऐकण्यासाठी। त्यानंतरचा प्रश्न 79, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने खालीलपैकी कोणत्या देशाची बँक म्हणून कार्य केले आहे? तर यापूर्वीच्या टेस्टमध्ये आपण बघितलेलंच आहे। तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जी स्थापना कोणत्या वर्षी झाली तिथून आपण सुरुवात करू। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBI, स्थापना झाली 1934च्या कायद्यानुसार 1 एप्रिल
1935 ला स्थापना झाली. ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी खाजगी मालकीची बँक होती, ती राष्ट्रीयकृत झाली 1949 ला. राष्ट्रीयकरण म्हणजे सरकारच्या मालकीची झाली 1949 साली. त्या अगोदर या बँकेनं त्यावेळेचा असणारा ब्रह्मदेश, की जो भारताला जोडलेला होता, सध्या त्याचं नाव आहे म्यानमार. ब्रह्मदेश आणि बांगलादेशमध्ये फरक आहे, लक्षात ठेवा. त्यावेळेचा भारतातून 15 ऑगस्टला भारत पाकिस्तान विभाजन झालं आणि त्यानंतर पाकिस्तानची बँक म्हणून पण कार्य केलं. कुठपर्यंत? 30 जून 1948 पर्यंत. 1948 पर्यंत पाकिस्तान सरकारची बँक, पाकिस्तान या देशाची बँक म्हणून पण तिने कार्य केलं. या देशाचं 1943 पर्यंत काम केलेलं आहे. आणि ब्रह्मदेश 1937 ला भारतापासून वेगळा केला. पूर्वी भारताचा नव्हता. ब्रिटिश आल्यानंतर ब्रह्मदेश हा भारताला जोडला त्यांच्या सोयीसाठी आणि नंतर त्यांनी वेगळा पण त्यांनीच केला. त्यामुळं या दोन देशांच्या चलन नियंत्रणाचं काही काळ भारताच्या बँकेनं, रिझर्व्ह बँकेनं काम केलंय. आणि भारताचीच बँक आहे म्हटल्यानंतर भारताचं पत चलन नियंत्रण करणं, नोटा छापणं, हा सगळा अधिकार रिझर्व्ह बँकेलाच आहे. म्हणून 79 मध्ये भारत पाकिस्तान ब्रह्मदेश आहे. वरील सर्व चौथा पर्याय बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 80. यार्लंग झांगबो नदी भारतात कोणत्या नावाने ओळखली जाते? यार्लंग झांगबो काय भानगड आहे हो या नदीची? झांगबो ही जी नदी आहे हिचं नाव भारतातलं आहे ब्रह्मपुत्रा. ही नदी उगम पावते तिबेटमध्ये मानसरोवरात. ज्यावेळी उगम पावते तिथून पुढे येताना तिचं नाव आहे सांगपो. सांगपो असं नाव आहे याच ब्रह्मपुत्रा नदीचं. ही ब्रह्मपुत्रा नदी आमच्या भारतात प्रवेश करते अरुणाचल प्रदेश मध्ये. तिचं नाव दिहँग झालं. अरुणाचल प्रदेश राज्यात प्रवेश केला. अरुणाचल म्हणतो, बस आता प्रदेश लिहित नाही. अरुणाचल मध्ये प्रवेश केल्यानंतर तिचं नाव झालं दिहँग. त्यानंतर ती दिहँग नदी आसाम राज्यामध्ये आमच्या प्रवेश केली. तिचं नाव झालं ब्रह्मपुत्रा. ही ब्रह्मपुत्रा आसाम मधून बांगलादेश मध्ये गेली. तिचं नाव झालं जमुना. या नदीला नावच सगळ्यांनी ठेवल्यात. आपल्याला तर काय काम आहे, आपण पण नावच ठेवतो, दुसरं काय करत नाही. पण नावं ठेवत बसू नका, अभ्यास करा. म्हणून त्यानंतर जमुना नदी झाल्यानंतर या जमुनाला आमच्या पश्चिम बंगालमधून बांगलादेशमध्ये गंगा नदी आली. आणि या गंगा, इकडून आलेली गंगा पश्चिम बंगालमधून आणि ही असणारी जमुना दोन्ही एकत्र झाल्या. यांचं नाव झालं पद्मा. आपण गंगा जमुना सरस्वती हे म्हणतो त्यानुसार. म्हणून ही असणारी ब्रह्मपुत्रा यार्लंग झांगबो या नावानं ओळखली जाते. म्हणून प्रश्न क्रमांक 80 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 81 आहे ये मेरे वतन के लोगो हे गीत खालीलपैकी कोणी लिहिले? बऱ्याच जणांनी याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 लता मंगेशकर केलं असेल. गायलेलं आहे लता मंगेशकर यांनी. 1962 साली भारत चीन युद्ध झालं. चीननं भारतावर आक्रमण केलं. त्यावेळी कवी प्रदीप यांनी ए मेरे वतन के लोगो हे गीत लिहिलेलं आहे आणि लता मंगेशकर यांनी गायलं. त्याला संगीत रायटर जे आहेत, संगीत रचनाकार श्री रामचंद्र यांनी हे केलेलं आहे. आता हे गाणं ए मेरे वतन के लोगो कोणत्या दिवशी रिलीज झालं? 27 जानेवारी 1963 ला रिलीज झालेला आहे. आणि इंग्लिशमध्ये टायटल दिलंय ओ पीपल ऑफ माय कंट्री. हे इंग्लिश टायटल या ये मेरे वतन के लोगोचं आहे. हे गाणं कवी प्रदीप यांनी कुठं लिहिलं? माहीम बीच मुंबई या ठिकाणी लिहिलेलं आहे.
तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 81चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कवी प्रदीप यांनी हे लिहिलेलं आहे. परत एक बोलतोय मी. त्यानंतरचा प्रश्न आहे 82, जगातील सगळ्यात मोठी पर्यावरण पूरक CNG बस सेवा कोणत्या शहरात आहे? आमची राजधानी असणारी दिल्लीमध्ये आहे. आमच्या नाशिकमध्ये पण मार्च 2020 मध्ये CNG बसच्या गाड्या खरेदी केलेल्या आहेत. त्या लवकरच सुरू होतील, बघूया. पण BS 4 श्रेणीच्या खरेदी केल्यात, BS 6 श्रेणीच्या नाशिकनं खरेदी केलेल्या नाहीत. नाशिक जिल्ह्यामध्ये खरेदी केलेल्या नाहीत. BS 6 श्रेणीच्या नाहीत, तर BS 4 श्रेणीच्या आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 82चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 83, रशियाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? पर्याय क्रमांक 2 मॉस्को आहे. आता मॉस्को रशियाची राजधानी विचारण्याचं कारण काय? भारताचं सोडून तिकडनं कशाला विचारतील? मला सांगा. रशियाच्या मॉस्को या राजधानीमध्ये भारताच्या तिन्ही दलाचं सैन्य गेलेलं होतं संचलनासाठी. लाल चौकामध्ये संचलन जे पार पडलं ते कशासाठी होतं? तर दुसऱ्या महायुद्धामध्ये रशिया जिंकला, त्याच्या स्मरणार्थ 75 वर्ष पूर्ण झाली त्याला. आणि या अमृत महोत्सवी वर्षाच्या संचलनासाठी भारताच्या तिन्ही दलाचं सैन्य गेलेलं होतं. म्हणून आपल्याला माहित पाहिजे त्या लाल चौकामध्ये, तिथे लाल चौक आहे, आपल्याकडे लाल किल्ला आहे, लाल चौक नव्हे. म्हणजे मॉस्को मधल्या लाल चौकामध्ये हे संचलन पार पडलेलं आहे. त्यामुळे आपल्याला रशियाची राजधानी माहीत असायला पाहिजे. आता रशियाची राजधानी मॉस्को आहे हे माहीत झालं, मग या मॉस्को शहर कोणत्या नदीकाठी आहे? रशियामध्ये मॉस्कोवा नावाची नदी आहे, भारतामध्ये ब्रह्मपुत्र नावाची नदी आहे. या दोन नद्यांच्या नावावरून ब्राह्मोस नावाचं आपलं क्षेपणास्त्र तयार केलंय. मॉस्कोवा अधिक ब्रह्मपुत्रा, ब्राह्मोस असं केलेलं आहे, हे लक्षात असू द्या. म्हणून प्रश्न क्रमांक 83चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 84, डॉक्टर सोमय्या स्वामीनाथन संयुक्त राष्ट्रसंघातील कोणत्या समितीच्या मुख्य संचालकपदी निवडले गेलेले आहेत? मुख्य संचालक म्हणजेच मुख्य शास्त्रज्ञ आहेत ते. त्या भारतीय आहेत, तर जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य संचालकपदी, मुख्य शास्त्रज्ञपदी त्यांची निवड झालेली आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 84चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे जागतिक वन्यजीव दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 3 मार्च या दिवशी वन्यजीव दिन साजरा केला जातो. 14 एप्रिलला जागतिक ज्ञान दिवस साजरा केला जातो, की जो दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन आहे. जागतिक ज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. 8 मार्च आंतरराष्ट्रीय म्हणजे जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणून प्रश्न क्रमांक 85चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 86, 15 मार्च 2019 रोजी भारतीय निवडणूक आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या राजकीय पक्षांच्या यादीनुसार भारतामध्ये एकूण किती राजकीय पक्ष आहेत? निवडणूक आयोग हे जाहीर करतो किती पक्ष आहेत, कुणाला मान्यता द्यायची किंवा नाही द्यायची, कोणत्या पक्षाला चिन्ह द्यायचं, हे निवडणूक आयोग करत असतं. ते आहेत 2334 पक्ष आहेत. मग राष्ट्रीय पक्ष कोणते? राष्ट्रीय पक्षांची संख्या 8 झालेली आहे. भाजप, भाकप, माकप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, त्यानंतर बसपा बहुजन समाजवादी पार्टी, त्यानंतर तृणमूल काँग्रेस आणि 8वा जो पक्ष आहे नॅशनल पीपल्स पार्टी. हे जे 8 पक्ष आहेत हे राष्ट्रीय पक्ष आहेत. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी किमान 4 राज्यातून विधानसभा निवडणुका लढवाव्या लागतात आणि वैध मतांच्या 6% मतं त्यांनी घ्यावी लागतात, तर त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो आणि त्यांच्यामध्ये विधानसभेत किंवा आमदारांची संख्या वाढायला पाहिजे. म्हणजे अटी असतात, त्या अटींची पूर्तता जर केली निवडणूक आयोग त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देतो.
आणि काही प्रादेशिक राहतात, ते प्रादेशिकच पक्ष राहतात, ते इतर राज्यांमध्ये पसरलेले नसले तर त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जात नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 86चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा उत्तर आहे प्रश्न आहे 87. सातारा जिल्ह्यातील भांबावली वजराई धबधब्यामधून खालीलपैकी कोणती नदी उगम पावते? तर उरमोडी नदी उगम पावते. साताऱ्यापासून 27 किलोमीटर अंतरावर हे उरमोडी धरण आहे. आता त्याची उंची 560 मीटर आहे. आता त्यानंतर कृष्णा नदी सांगायची गरज नाही, कुठं महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते. पैनगंगा नदी अजंठा पठारावर उगम पावते. वर्धा नदी ही मध्य प्रदेशमध्ये सातपुडा पर्वतरांगेत उगम पावते. आणि वर्धा आणि वैनगंगेचा जो एकत्रित समूह आहे त्याला प्राणहिता या नावानं ओळखतात. आणि हे या दोन्ही वर्धा वैनगंगा संगम चपराळा या ठिकाणी होतो. म्हणून प्रश्न क्रमांक 87चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उरमोडी. त्यानंतरचा प्रश्न आहे 88. सूर्यापासून निघालेली प्रकाश किरणे पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? आता मुळात आपल्याला हे माहित पाहिजे सूर्यापासून पृथ्वीपर्यंतचं अंतर किती आहे. सूर्य ते पृथ्वी अंतर 1500 लाख आहे. 1500 लाख किलोमीटर. आणि सूर्यकिरण एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर अंतर पार करतात. मग 3 लाख किलोमीटर आपण हे करूया, एका सेकंदाला म्हटल्यावर 3 लाख किलोमीटरनं भागलं. 3 लाख किलोमीटरनं भागलं. मग लाखला लाख गेले म्हणजेच 5 शून्य निघून गेल्या. 3 ने भागलं, 3 5 15 वरच्या 2 शून्य. मग हे सेकंदामध्ये आपण काढणार आहे, कारण एका सेकंदाला एवढा प्रवास आहे म्हणजे 500 सेकंद लागणार. सूर्यापासून निघालेलं सूर्यकिरण प्रकाश किरण आपल्या पृथ्वीवर पोहोचण्यासाठी 500 सेकंद लागणार. आता या 500 सेकंदाच्या मिनिटामध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात, म्हणून 60 न भागलं, 60 सेकंद न भागलं. 60 न भागलं तर काय होईल? 6 8 48. 8 येईल. 8 न भाग लागला, 8 मिनिटं राहतील. आता ह्या शून्याला हा शून्य तर गेलाय, 6 8 48 राहिले 2 म्हणजे वरचे शून्य असतात. 20 सेकंद 8 मिनिटं झाली आणि उरलेले 20 सेकंद आहेत. किंवा आपण 60 नच भागलं, 6 8 48 केलं, 480 झाले, राहिले किती? 20 सेकंद. म्हणजे 8 मिनिटं 20 सेकंद लागणार सूर्यापासून निघालेलं प्रकाश किरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी. हेच दुसऱ्या भाषेत असा प्रश्न येतो, हे बरोबर आहे. पण मिनिटामध्ये सांगायचं असलं तर काही वेळा असा येतो 8.2 मिनिटे. 8.2 मिनिटे होत नाहीत, हे चुकतंय. 8 मिनिटे बरोबर आहेत. 20 सेकंद चे मिनिटं किती होणार? कारण एका मिनिटामध्ये आपण खाली घेऊ, एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. 20 सेकंद वर आहेत, 60 सेकंद खाली, कारण एका मिनिटामध्ये 7 असतात. गुणिले 100 केलं तर आपल्याला उत्तर मिळेलच बघा. किंवा 20 × 20 20 × 60. 3 ने भागलं 33.33 होईल. याचा अर्थ वरचे 3 घ्या किंवा 8.33. हे जे आहे ते 8 आहे तसं 8 मिनिटाचं. हा मिनिटामधला भाग 33वा भाग आहे, म्हणजे पॉइंट नंतर 33 म्हणू शकता. हे पुढचं 3 नाही म्हटलं तरी चालतं. 8.33 मिनिट किंवा 8.3 मिनिट लागतात. जर सेकंदामध्ये सांगायचं असेल 500 सेकंद, मिनिटं सेकंदामध्ये सांगायचं असेल तर 8 मिनिट 20 सेकंद, आणि डायरेक्ट मिनिटात सांगायचं असेल तर 8.33 मिनिट किंवा 8.3 मिनिट. पुढचा एकच घर घेतलं तरी चालतं. हे सर्व पुस्तकांमध्ये 8.3 मिनिटं किंवा 8 मिनिट 20 सेकंद असं दिलेलं आहे. त्यामुळे इथं आपली गफलत होण्याची शक्यता असते. 8.2 मिनिट जर असेल तर ते घ्यायचं नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 88चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 8 मिनिट 20 सेकंद. यामध्ये ऑप्शन दिलाय दुसरा 8 मिनिट 30 सेकंद पण दिलाय, चुकेल. 1.27 सेकंद दिलंय, 1.27 सेकंद.
हे जे अंतर आहे चंद्रापासून पृथ्वीवर चंद्राचं प्रकाश किरण, चंद्रावरचं रिफ्लेक्ट होणार चंद्रापासून प्रकाश किरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी 1.27 सेकंद लागतात. कारण चंद्र आणि पृथ्वी यांचं अंतर किती आहे? 3,84,400 किलोमीटर आणि प्रकाश किरण एका सेकंदात 3,00,000 किलोमीटर अंतर पार करते. उरलेलं 84 साठी 0.27 म्हणजे सव्वा सेकंदाला जरासवर, सव्वा सेकंदामध्ये चंद्रापासून पृथ्वीवरती प्रकाश किरण येतं. म्हणजे तिसरा पर्याय नाही, चौथा 8.2 मिनिट मुद्दामून दिलेला आहे, तो चुकीचा व्हावा. तुमचं कसं तुम्ही चुकीच्या ह्यानं ऑप्शनला क्लिक करावं यासाठी हा दिलेला आहे. आयोग पण असंच फसवतं, त्याच दर्जाच्या आम्ही प्रश्नपत्रिका तयार करत आहोत. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 88चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 89. आउट ऑफ माय कम्फर्ट झोन हे आत्मचरित्र कोणत्या क्रिकेटपटूचे आहे? स्टीव्ह वॉ, जो ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू आहे, आणि हे आत्मचरित्र त्यांनी 2005 साली प्रकाशित केलेलं आहे. म्हणून 89चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे अमेरिकेतील पहिली मराठी न्यायाधीश म्हणून कोणाला ओळखले जाते? न्यूयॉर्क सिटीमध्ये अंतरिम न्यायालयामध्ये पहिली भारतीय महिला न्यायाधीश म्हणून निवड झालेली आहे. तिचं नाव आहे दीपा आंबेकर. मे 2018 मध्ये त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर दुसरी महिला अंतरिम न्यायालयामध्ये अमेरिकेतच निवड झालेली आहे, ती म्हणजे अर्चना राव, जानेवारी 2019 मध्ये. आणि दोन्हीही मी ऑप्शनमध्ये दिलेले आहे, बाकीच्या ऑप्शनचा काही संबंध नाही. म्हणजे पहिली आहे दीपा आंबेकर आणि दुसरी अर्चना राव. म्हणून प्रश्न क्रमांक 90चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 91. कण्हेर धरण महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा जिल्ह्यामध्ये, तालुका साताराच कण्हेर धरण आहे. हे धरण वेण्णा नदीवरती आहे. क्षमता आहे 456.56 दशलक्ष घनमीटर आणि सिंचनासाठी आणि जलविद्युत निर्मितीसाठी या धरणाची निर्मिती केलेली आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 91चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सातारा. त्यानंतरचा प्रश्न आहे 92. 7 खंडातील सर्वात उंच 7 पर्वत शिखर आणि 7 ज्वालामुखी शिखर जिंकणारा म्हणजेच पादाक्रांत करणारा जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक कोण आहे? पर्याय क्रमांक 4 सत्यरूप सिद्धांत. त्याचा जन्म 29 एप्रिल 1983 ला कोलकाता या ठिकाणी झालेला आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 92चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 93. स्वतंत्र भारताच्या पहिल्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण होते? MC सेटलवाड. 1955 ते 58 या काळामध्ये ते पहिल्या कायदा आयोगाचे अध्यक्ष होते. ते भारताचे पहिले महान्यायवादी होते. MC सेटलवाड म्हणजे मोतीलाल चिमनलाल सेटलवाड. पहिले महान्यायवादी म्हणून त्यांनी 1950 पासून 1963 पर्यंत आजपर्यंतच्या इतिहासातला सर्वात जास्त काळ महान्यायवादी म्हणून ते काम करत होते. आणि महान्यायवाद्याचं काम काय असतं? तर सरकारला, भारत सरकारला कायदेशीर सल्ला देणं, भारत सरकारच्या वतीनं ज्या भारत सरकार विरुद्ध ज्या केसेस असतील त्या लढणं, हे त्यांचं काम असतं. मात्र ते जे सत्ताधारी आहेत त्यांच्या विरोधात म्हणजे भारत सरकारच्या विरोधात विरोधकांना सल्ला देत नाहीत, देता येत नाही. म्हणून 93चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता सध्याचे महान्यायवादी कोण आहेत? 13वे महान्यायवादी आहेत, ते म्हणजे के वेणुगोपाल. त्यांची नियुक्ती झालेली आहे 30 जून 2017. महान्यायवाद्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. तर त्यानंतरचा प्रश्न घेऊ 94. टिंब वर्षामध्ये दी ग्लोरी ऑफ अल्लापल्लीला स्थायी संरक्षित प्लॉट म्हणून स्थापित केले गेले. तर 1953 ला पर्याय क्रमांक 2 1953 ला हे स्थापित केलं गेलं आणि अल्लापल्ली पासून 16 किलोमीटर अंतरावर आहे, भामरागड रोडवरती हे दी ग्लोरी ऑफ अल्लापल्ली. म्हणून प्रश्न क्रमांक 94चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1953. त्यानंतरचा प्रश्न आहे 95. खालीलपैकी कोणती पोषद्रव्ये सूक्ष्म पोषद्रव्ये आहेत? सूक्ष्म म्हणजे कमी प्रमाणात लागणारी. मग वनस्पतींना कमी प्रमाणात लोह, जस्त, क्लोरीन हे तिन्ही पण लागतात. चौथा पर्याय वरील सर्व.
मग जास्त प्रमाणात लागणारी स्थूल पोषद्रव्ये कोणती आहेत? ती NPK, ऑक्सिजन, हायड्रोजन, सल्फर ही जी जास्त प्रमाणात लागतात त्यांना स्थूल पोषद्रव्ये म्हणतात. म्हणून प्रश्न क्रमांक 95चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 96. मलमलचे कापड हे टिंबटिंबच्या दृढ ऊतीतंतूपासून बनवले जाते. आंबाडी. आता आंबाडीच्या ऊतीतंतू जाड का असतात, भक्कम का असतात, दृढ का असतात? त्याचं कारण आहे लाकूड हे सेल्युलोज आणि लिग्निनचं मिश्रण आहे आणि ज्या लाकडामध्ये लिग्निनचं प्रमाण जास्त असतं ते लाकूड जाड असतं आणि म्हणून या आंबाडीच्या तंतूमध्ये लिग्निनचं प्रमाण जास्त आहे. म्हणून मलमलचे कापड हे दृढ ऊतीतंतूपासून बनवलेले असते आणि आंबाडीमध्ये दृढ ऊतीतंतू असतात. त्याचं कारण लिग्निन. लाकूड हे सेल्युलोज आणि लिग्निनचं मिश्रण आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 96चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आंबाडी. त्यानंतरचा प्रश्न आहे 97. भारतातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे व्यक्ती कोण? आता सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग हे 1994 पासून 2019 पर्यंत 25 वर्ष सलग 25 वर्ष मुख्यमंत्री होते. त्यापूर्वी आता 2 नंबरला गेलेत ते ज्योती बसू पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. 1977 पासून 2000 सालापर्यंत ते पश्चिम बंगालचे सलग 23 वर्ष मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलेलं आहे आणि ते भारतातले सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारी व्यक्ती होते. आता पवन कुमार चामलिंग यांनी 2019 मध्ये त्यांचं रेकॉर्ड मोडलंय. पवन कुमार चामलिंग हे सिक्कीम या राज्याचे मुख्यमंत्री होते 25 वर्ष आणि ज्योती बसू हे पुरुष आहेत. नावावरून थोडंसं हे करायचं नाही तर हे 23 वर्ष सलग 23 वर्ष मुख्यमंत्रीपदी पश्चिम बंगालच्या होते. म्हणून प्रश्न क्रमांक 97चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 98. खालीलपैकी कोणते लोह खनिजाचे धातुक आहे? आता धातुक म्हणजे काय हो? धातुक म्हणजे ज्यापासून धातू मिळतो. अशुद्ध स्वरूपातलं खनिज म्हणजे धातुक. एखाद्या धातूचा अशुद्ध स्वरूपातला साठा म्हणजेच धातुक. म्हणजे ज्याच्यापासून लोह मिळतो ती धातुक. मग ती शॉर्टकट मध्ये सांगायची असतील तर हेमॅलिसी ही लोहाची लोखंडाची धातुक आहेत. हेमॅलिसी हे म्हणजे हेमॅटाइट, मॅग्नेटाइट, लिमोनाइट आणि सिडेराइट ही लोहाची धातुक आहेत 4. आता यापैकी काय काय बघूया पर्यायामध्ये. एक हेमॅटाइट आहे, दुसरे मॅग्नेटाइट आहे, तिसरे लिमोनाइट आहे, चौथं वरील सर्वच्या सर्व लोहाचे धातुक आहेत. हे यामध्ये नव्हतं, हे पण आहे वरील सर्व पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 99. प्रेयरी गवताळ प्रदेश कोणत्या खंडात आहे? प्रेयरी गवताळ प्रदेश जगाचं गव्हाचं कोठार आहे. आता आपण थोडासा नकाशा बघू. हा जगाचा नकाशा आहे असं आपण गृहीत धरू. चौकोन गोल असतो पण आपण चौकोन दाखवतात, शेवटी गोल केल्यानंतर एकत्र येतात. बघा इथं असणारा खंड आहे उत्तर अमेरिका. नकाशा काढून तुम्ही समोर नकाशा घ्या आणि बघा. इथं त्याच्या खाली असणारा खंड आहे दक्षिण अमेरिका. इथं असा यस आकाराचा महासागर आहे ज्याला अटलांटिक महासागर म्हणतात. इथं वरती युरोप खंड आहे, त्याच्या खाली आफ्रिका खंड आहे, इकडं आशिया खंड आहे, इथं ऑस्ट्रेलिया खंड आहे. नकाशामध्ये मॅप रिडिंगचा वापर करा, कोऱ्या नकाशांचा वापर करा, त्यामध्ये भरा. पाठ करायची गरज नाही, नजरेत कायम राहील. आणि हा जो आहे तो असा अंटार्क्टिक खंड आहे. किती खंड झाले बघा? 1 2 3 4 5 6 7 7च खंड आहेत.
बघूया गवताळ प्रदेश. या उत्तर अमेरिकेमध्ये प्रेयरी गवताळ प्रदेश आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये पंपास नावाचा गवताळ प्रदेश आहे. आफ्रिका खंडामध्ये, युरोपच्या आणि आशियाच्या मध्ये स्टेप्सचा गवताळ प्रदेश आहे. आफ्रिका खंडामध्ये व्हेल्ड नावाचा गवताळ प्रदेश आहे, व्हेल्ड. ऑस्ट्रेलियामध्ये डाउन्स नावाचा गवताळ प्रदेश आहे. म्हणजे आपल्याला हे जर कळालं या कोपऱ्यात डाउन्स होतं आणि तिथं ऑस्ट्रेलिया खंड होता, पाठ करायची गरज नाही, नजरेत राहील. म्हणजे हा प्रेयरी गवताळ प्रदेश उत्तर अमेरिकेत आहे, पंपास दक्षिण अमेरिकेत आहे, स्टेप्स युरोप आशियाच्या इकडं मध्ये आहे, उत्तर आफ्रिकेच्या उत्तर भागामध्ये, व्हेल्ड हा आफ्रिका खंडामध्ये आहे आणि डाउन्स हा ऑस्ट्रेलिया खंडामध्ये, अंटार्क्टिकामध्ये नाही हो, अंटार्क्टिकामध्ये काहीच नाही. त्यामुळं गवताळ प्रदेशाचा प्रश्न येत नाही, तिथं थंड भाग आहे, त्यामुळं काय उगवण्यासारखं नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 99चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे 100. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये टिंब या संस्थांचा समावेश होतो. नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नागरी म्हणजे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, आणि शहरामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचे 5 भाग आहेत. मनपा म्हणजे महानगरपालिका, शहरी म्हणजे नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आपण त्यांना म्हणतो मनपा, महानगरपालिका. दुसरं नपा म्हणजे नगरपालिका. तिसरं नगरपंचायत. चौथं कटक मंडळ. आणि 5वं जे अस्तित्वात नाही मात्र घटनेत आहे, 5वं औद्योगिक वसाहत प्राधिकरण. हे अजूनही महाराष्ट्रात एकही संस्था स्थापन झालेली नाही. याची औद्योगिक वसाहत प्राधिकरण ज्या ठिकाणी इंडस्ट्रियल एरिया आहे, ज्याला आपण MIDC म्हणू, अशा ठिकाणी औद्योगिक वसाहत प्राधिकरण हे स्थापन करण्याचं घटनात्मक दर्जा दिलेला आहे. त्यांना नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे नमूद आहे, मात्र महाराष्ट्रात अजूनही एकही औद्योगिक वसाहत प्राधिकरण स्थापन केलेलं नाही. ह्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था झाल्या. आता आपल्या असणाऱ्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था कोणत्या? ग्रामीण मध्ये 3 आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद, जीप, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या मात्र एकमेकावर अवलंबून आहे. त्यांची उतरंड आहे, ही त्रिस्तरीय रचना आहे, मात्र यांचा कुणाशी संबंध नाही. या डायरेक्ट त्या संस्थेचा डायरेक्ट राज्य शासनाशी संबंध आहे. हे एकमेकावर अवलंबून नाही, ते एकमेकाला निधी देत नाही, त्यांना राज्य शासन देतं, यांच्याकडनं राज्य शासन घेतं, उत्पन्न जे येतं ते केंद्र शासन राज्य शासन यांचा संबंध. मात्र या ग्रामपंचायतीला पंचायत समितीकडून, जिल्हा परिषदेकडून पंचायत समितीला, पंचायत समितीकडून ग्रामपंचायतीला ही एकमेकाची उतरंड आहे, मात्र हे एकमेकावरती अवलंबून नाही. यांना या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यासाठी 73वी घटना दुरुस्ती केली. या नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्यासाठी 74वी घटना दुरुस्ती केलेली आहे. हा प्रश्न पोलीस भरतीला बऱ्याच वेळा विचारलेला आहे, लक्षात ठेवा. पंचायत राज, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना आपण पंचायत राज म्हणतो, आणि पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती किंवा कितवी घटना दुरुस्ती केलेली आहे तर फक्त 73वी. आणि नगरपालिकांना म्हणजेच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यासाठी 74वी घटना दुरुस्ती केलेली आहे. पर्यायामध्ये बऱ्याच वेळा पहिला ऑप्शन 73 असतो, दुसरा 74 असतो, तिसरा दोन्ही असतं, 73 व 74, आणि चौथा काहीतरी वेगळाच असतो. आणि आपल्याला एवढंच माहित असतं की 73 आणि 74 पंचायत राजसाठी, असं करायचं नाही. तर पंचायत राजसाठी 73वी आणि नगरपालिकांच्यासाठी म्हणजेच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 74वी घटना दुरुस्ती झालेली आहे. 1992 साली याला मंजुरी मिळाली, 93 पासून अंमलबजावणी सुरू झाली. तर मित्रांनो, प्रश्न टेस्ट क्रमांक 26 मधील सामान्य ज्ञान या विषयाचं विश्लेषण आपण पाहिलेलं आहे. तर असंच आपलं विश्लेषण पाहत राहा. पुढं वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी आम्ही वेगवेगळे अजून कार्यक्रम राबवणार आहोत, ते पाहत राहा. तर थांबूया. धन्यवाद.